ग्रामीण न्यूज चॅनलच्या बातमीची दखल. देवगाव धानोरा येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना निलंबित. जिल्हाधिकारी व तहसीलदार शीतल कछवे यांची तात्काळ कारवाई. जिंतूर तालुक्यातील देवगाव धानोरा येथे असलेल्या स्वस्त धान्य दुकानाकडून मागील अनेक महिन्यांपासून गोरगरीब लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत नसल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या अन्यायाविरुद्ध काही लाभार्थ्यांनी शासन प्रशासनाकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली होती. या तक्रारींच्या आधारे संबंधित नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊन ग्रामीण न्यूज चॅनलच्या माध्यमातून वस्तुनिष्ठ व सत्याधारित बातमी प्रकाशित करण्यात आली. या बातमीची तात्काळ दखल घेत मंडळ अधिकारी यांच्यामार्फत 7 दिवसांच्या आत चौकशी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. चौकशी अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार श्रीमती शीतल कछवे यांनी संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे देवगाव धानोरा परिसरातील गोरगरीब व गरजू लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शासन प्रशासनाकडून वेळेत न्याय मिळाल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण न्यूज चॅनलने जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत त्यांच्या हक्कासाठी उभे राहिल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. दरम्यान याबाबत नायब तहसीलदार दिलीप गायकवाड यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की स्वस्त धान्य वितरणात कोणतीही अनियमितता, गैरव्यवहार किंवा दुर्लक्ष सहन केले जाणार नाही. शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे. तक्रारी सत्य ठरल्यास कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणामुळे स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर असल्याचं स्पष्ट झालं असून भविष्यात अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास तात्काळ दखल घेण्यात येईल असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी दिलीप गायकवाड, नायब तहसीलदार पुरवठा, तहसील कार्यालय जिंतूर, जिल्हा परभणी. श्रीमती पद्माबाई लहानप्पा घोरपडे व इतर राहणार देवगाव धानोरा तालुका जिंतूर यांनी त्यांना राशन दुकानदार धान्य वाटप करत नसल्याबाबत माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी तसेच तहसील कार्यालय जिंतूर येथे अर्ज दिल्यावरून सदर दुकानदाराची चौकशी मंडळ अधिकारी यांची मार्फत दिनांक 23/1/2026 रोजी करून त्याप्रमाणे अहवाल माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांना सादर करण्यात आलेला आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी परभणी यांनी श्री गणेश बाबू सांगळे राहणार देवगाव धानोरा यांचे रास्तभाव दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित केले आहे आणि सदरील दुकानाची तात्पुरती पर्यावस्था इतर दुकानास करण्यास सांगितलेले आहे. जवळच्या लगतच्या दुकानदाराला पर्यावस्था करण्यात येईल. त्याच्या बाजूला जे असलेले दुकानदार ते घेण्यासाठी टाळाटाळ करतो असेल. आपण लगतच्या दुकानदाराचे 4-5 जणांचे प्रस्ताव आपण DS साहेबांना पाठवतो, जिल्हा पुरवठा अधिकारी परभणी यांना. ते त्यांच्या स्तरावर निर्णय घेऊन ते त्यांची पर्यावस्था करतात.